आज राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महायुती भाजप सरकार विरोधात भव्य किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी केले। शेतकऱ्यांनी कर्जमाफी, पीक नुकसान भरपाई व तातडीने आर्थिक मदत अशी ठोस मागणी शासनाला सादर केली। परतवाडा आणि अचलपूर परिसरात दणाणून निघाले शेतकरी आणि 100 पेक्षा जास्त ट्रॅक्टर घेऊन आज राष्ट्रीय काँग्रेसचा भव्य किसान मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून एसडीओ कार्यालयापर्यंत निघाला। मोर्चाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी केले। तानाशाही नहीं चलेगी, जो सरकार निकम्मी है वह सरकार बदलनी है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चातील शेतकऱ्यांनी हातात बागड्याचे कटआउट, झेंडे व पर्चा धरून आपला तीव्र संताप व निर्धार प्रकट केला। मोर्चाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष देशमुख व खासदार वानखेडे यांनी शासनाला शेतकऱ्याचे तातडीने निवेदन महसूल कार्यालयातून एसडीओ बळवंत अरखराव यांना सादर केले। कर्जमुक्ती हा शब्द योग्य आहे काय नाही, तो प्रचलित शब्द आहे, तो कर्जमाफी म्हणून तो आपली बोलीभाषा आहे। कर्जमुक्ती तो एक शब्द, कर्जमुक्ती हा शब्द वापरला गेला पाहिजे पण तो आपली जी काही बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेत माफी, कर्जमाफी हा शब्द आजतागायत वापरला गेला आणि तो शेतकऱ्याचा शब्द आहे, त्याला काही कोणाचे काही आता तर तुम्ही बदल केला पाहिजे, शेतकऱ्याच्या संबंधासाठी बदल केला पाहिजे, कर्जमुक्ती शासनाने केली पाहिजे। यासाठी तुमचं पूर्ण जिल्हाभर आंदोलन सुरू आहे। निश्चितच केंद्रातही तुम्ही संसदमध्ये असताना शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे मांडले। आता नेमकं येणाऱ्या अधिवेशनात खासदार बळवंत वानखेडे नेमकं अमरावती जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय मुद्दा मांडेल, काय सांग? हे पूर्णतः लबाडांचं सरकार आहे, फक्त घोषणा आहे, घोषणाचा पाऊस आहे। या घोषणेत लोकांचा भ्रमनिराश म्हटल्यापेक्षा लोकांना आशा असं वाटते की मला नाही भेटलं शीन, जितेंद्र रोडेला असं वाटते की मला नाही भेटलं, बबलू देशमुखांना भेटलं शीन, पण हे कोणालाच भेटलेलं नाही। फक्त घोषणा असतात, ते पॅकेज जाहीर करतात, कुठं त्यांचं पॅकेज मुरते कुठं डुबते हे काही सांगता येत नाही। असे लबाडाचं सरकार आहे। या लबाडाचं सरकार म्हणून कर्जमुक्ती जर झाली सरसकट तर शेतकऱ्यांना माहीत पडेल की आपल्या खात्यात आपले पैसे भाऊ अजून एक की अमरावती जिल्हा वगळला म्हणतात कर्ज याच्यातून मदतीतून नाही। आता त्याची एवढे मोठे आमदार आहेत, पूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात दिला। माझं म्हणणं आहे की इतर पक्षाचे आमदार आहेत जिल्ह्यात जातं तर त्यांचं अपयश आहे काय? हे अपयश आहे त्यांचं। जिल्ह्यात भाजपचे जेवढे काही आमदार आहेत तेवढ्यांचं अपयश आहे, हे अधोरेखित म्हणजे जबाबदारीने सांगतो। कारण एवढे लोक असल्यानंतर अमरावती जिल्ह्यात त्याचं नाव नाही, अमरावती जिल्ह्याचं म्हणजे अपयश आहे, हे अपयश आहे। शेतकरी अमरावती जिल्ह्यात लोकांनी त्यांच्या सत्ता दिली, लोकांचं भलं करण्यासाठी आशा दाखवली होती, कर्जमुक्तीची आशा दाखवली, अनेक काही आशा दाखवल्या। लाडक्या बहिणीचे पैसे, लाडक्या बहिणी आता गंडू राहिले, ते मजुरीसाठी ते तळपडतात आणि मग मजुरी मिळाली, काम मिळालं, त्याचे पैसे नाही 6 महिने, असं सरकार आहे। काल एक मंत्र्याचं स्टेटमेंट आलं केवायसीला भ्यायची गरज नाही म्हणून। नाही, ते त्याची लबाडी अजून पुन्हा सांगतो मी तुम्हाला, हे महत्वपूर्ण आहे की लोकांना सांगतात केवायसी करा, मग सगळ्याला वाटते आता केवायसी करायला सांगितली आपल्या सरकारनं, मग आता पैसे भेटतातच, आपल्या खात्यात येतातच। केवायसी करून 2-2 वर्ष झाले लोकांचे, पण ते केवायसी करून पैसे आले नाहीत, भेटले नाहीत आणि भेटणारे नाही, ही शुद्ध लबाडकी आहे। पीक नष्ट, शेतकरी हवालदिल, शेतकऱ्याला मदतीचा हात पाहिजे, कारण शेतकऱ्याजवळ आता दिवाळी करासाठी पैसा नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे। त्यात काल परवा मुख्यमंत्र्यानं डिक्लेअर केलेलं जे पॅकेज आहे ते काही तुटपुंज आहे। 10,000 आणि 8,000 शेतकऱ्याचं काही होणार नाही, कारण शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झालं। सोयाबीन शेतकऱ्याच्या हातात आली नाही, तूर येते की नाही अशी परिस्थिती आहे, पराठी फक्त उभी आहे तो त्याला बोंड नाही, संत्रा पुरा खाली गेला आहे, जो आहे त्याला भाव नाही, अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याची, आपल्या तालुक्याची, आपल्या दोन्ही तालुक्याची आहे। याही परिस्थितीत काल परवा जे डिक्लेअर झालं त्याच्यात अचलपूर नाही, चांदूर बाजार नाही, जिल्ह्यातले बरेचसे तालुके नाही, म्हणजे आपला जिल्हा त्यातून वगळल्यासारखा केला। आता पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी जाहीर करा, म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा अशी परिस्थिती आहे, पण ओला दुष्काळ तर सोडा, पण मदतही करायला सरकार तयार नाही।
सरकार निवडणुका आल्या की लोकायला भूलथाप्यात येईन. मागच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं होतं की आल्याबरोबर कर्जमाफी कर, पण अजूनपर्यंत कर्जमाफी केली नाही आणि करण असं वाटत नाही. कारण आमचा प्रेशर काँग्रेस पक्षाचं पूर्ण महाराष्ट्रात, अमरावती जिल्ह्यात सगळीकडे आंदोलन सुरू आहे की जो तुम्ही जाहीरनाम्यात कर्जमाफीचा विषय घेतला होता की सरकार बसल्याबरोबर 1-2 महिन्यात कर्जमाफी करू, ते कर्जमाफी सरसकट करा आणि 50,000 हेक्टरी न सर्वे करून, सर्वे न करता सरसकट द्या, ही आमची मागणी आहे. त्या मागणीसाठी हा ट्रॅक्टर मोर्चा, गेले काही स्वतःहून लोक शेतकऱ्यानं ट्रॅक्टर आणले, कमीत कमी 200-250 ट्रॅक्टर या रॅलीत न सांगता आले, फक्त एक घोषणा केली होती, तेवढ्या सर्व ट्रॅक्टर आले. एवढा शेतकरी बेचैन झाला आहे. म्हणून यायला यांना मदत दिली पाहिजे असं आमचं. भाऊ, शासनाचे डोळे उघडण्यासाठी पुढचं पाऊल काय राहील काँग्रेस पक्षाचं? सतत काँग्रेसचा रेटा चालूच आहे आणि तरीही सरकारला जाग येत नसेल तरी आमच्या महाराष्ट्र प्रदेशवाल्यांनी, काँग्रेसने निर्णय केला की जाग येत नसेल सरकारला, या 15-20 दिवसात कर्जमाफी करत नसेल तर मोठं आंदोलन, जनतेचं आंदोलन आम्ही तयार करू आणि सरकारला सळो की पळो करून खासदार साहेबांचं माफी. न्यूज एक्सप्रेस साठी अचलपूरवरून अझरुद्दीन यांची बातमी.